आकाशवाणी मुंबई. मी मनोज अणावकर. आणि मी सोनल चव्हाण. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी खेळातला सहभाग उपयुक्त ठरू शकतो असं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं प्रतिपादन. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता. राज्याच्या 16 जिल्ह्यांमधल्या 608 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान. दिव्यांगांच्या उत्तम पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 25 आदर्श केंद्रांमध्ये अमरावतीमधल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निवड. दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत संशयित जहाल नक्षलवाद्याला अटक. आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विविध क्रीडा प्रकारांमधला सहभाग व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. मतदार, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, व्यापारी तसंच सहकारी संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी ते आज मुंबईत संवाद साधत होते. विविध खेळ आणि खेळाडूंसाठी केंद्र सरकार सुविधा पुरवायचं काम करत असलं तरी या सुविधा योग्य खेळाडूंपर्यंत पोहोचून त्यांचा वापर होतो आहे की नाही हे पाहायची राज्यातल्या क्रीडा संघटना आणि महासंघांची जबाबदारी आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्र हे देशातलं 6वं मोठं करदाता राज्य असलं तरी महिलांकरता शौचालयं आणि अनेक प्राथमिक सुविधाही इथं नाहीत अशी खंत अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातल्या 2 दिवसांच्या दौऱ्यातल्या आजच्या त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आटोपल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. महिलांसाठी पुरेशा शौचालयांची व्यवस्था नाही तसंच शहरातली उद्यानं आणि खेळाच्या मैदानांचीही अवस्था वाईट असून मैदानी खेळांबाबत कसलंही स्पष्ट धोरण नाही असं ते म्हणाले. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांची दुरवस्था आहे. महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी अधिकाधिक शौचालयं बांधण्यावर भर द्यायला सांगितलं. तसंच रस्ते आणि इतर सुविधा याकडे लक्ष पुरवायला सांगितलं. धारावी इथल्या कुंभारवाडा सभागृहात अनुराग ठाकूर यांनी विविध दुर्बल घटकातल्या समाजासोबत संवाद साधला आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजनही केलं. देशात 70% अधिक खेळाडू ग्रामीण भागातून आणि गरीब कुटुंबातून येतात. धारावीतलं क्रीडा संकुल श्रीमंतांसाठी मर्यादित असलं तरी धारावीमध्ये खेळासाठी नवीन सुविधा उपलब्ध करू असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट परिवर्तन संस्था स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली. शासनाच्या सगळ्या विभागांची माहिती संकलित करून त्या आधारे निर्णय घ्यायचं कार्य ही संस्था करेल असं फडणवीस यांनी सांगितलं. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या 16 जिल्ह्यांमधल्या 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींमध्ये आज मतदान झालं. नाशिक जिल्ह्यात कळवण, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात मिळून 82 ग्रामपंचायतींसाठी मतदारांमध्ये उत्साह होता. आज सकाळी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असतानाही पहिल्या 2 तासात 16% मतदान झालं तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 38% मतदान झालं. यवतमाळ जिल्ह्यातही सकाळच्या सत्रातच मतदानासाठी उत्साह दिसून आला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीनं राजकीय पक्षांसाठी ही रंगीत तालीम मानली जात आहे. 2 ठिकाणी सरपंच तर 116 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्यानं आता 72 ग्रामपंचायतीत 70 सरपंच पदाकरता 216 उमेदवार तर सदस्य पदाकरिता 1031 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, आर्णी, महागाव, घाटंजी, केळापूर, मारेगाव, झरी-जामणी, राळेगाव या तालुक्यात 72 ग्रामपंचायतीत होणाऱ्या या निवडणुकीत राजकीय पक्षांनी स्वतंत्र पॅनलद्वारे उमेदवार उतरवले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या 12 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 506 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत तर सदस्य पदासाठी 2949 उमेदवार रिंगणात आहेत. दिव्यांगांच्या उत्तम पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 25 आदर्श केंद्रांमध्ये अमरावती शहरातल्या अपंग जीवन विकास संस्थेतर्फे संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारची निवड झालेलं राज्यातलं हे एकमेव केंद्र आहे. देशभरातून निवड झालेल्या या आदर्श केंद्राचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. निवड झालेल्या सर्व केंद्रप्रमुखांशी यावेळी डॉ. वीरेंद्र कुमार यांनी संवाद साधला.
दिव्यांग व्यक्तींना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता यावं यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्यासाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी संवेदनशीलतेनं करावी असं आवाहन डॉक्टर वेंद्र कुमार यांनी यावेळी केलं. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज औरंगाबादमध्ये रन फॉर युनिटी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या दौडीत हाती मशाल घेऊन भाग घेतला आणि कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. सहकार मंत्री अतुल सावे तसंच इतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातले अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी तसंच औरंगाबादकरांसह 2000 जणांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशभरात सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या आहाराची काळजी घेणारे विविध उपक्रम या दरम्यान राबवण्यात येत आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुधा पंत यांनी याबाबत सांगितलं. सप्टेंबर महिना पूर्ण राष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याच्यासाठी वाशिम तालुका अंतर्गत आमच्याकडे पूर्ण 6 तालुक्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याच्यावर आम्ही तीही वयोगटाची महिलांवर फोकस करत आहोत. त्याच्यामध्ये गर्भवती महिला, स्तनदान माता, ॲडॉलसन्स गर्ल आणि 0 ते 6 इयर्स ओल्ड मुलं मुलींवर फोकस करत आहे. त्याच्यासाठी आम्ही वजन उंचीचे कॅम्प्स घेत आहे, रक्त शिबिर तपासणीचे कॅम्प्स घेत आहे आणि महिलांना जागरूक करण्यासाठी पोषणसाठी कुठली चांगली वस्तू आहे त्याच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य पोलिसांच्या दहशतवाद विरोधी दलानं आज पहाटे एका संशयिताला ताब्यात घेतलं असून तो झारखंड सरकारनं बक्षीस लावलेला जहाल नक्षलवादी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारू हुलास यादव उर्फ दीपक यादव असं या 45 वर्ष वयाच्या इसमाचं नाव असल्याचं झारखंड पोलिसांच्या संकेतस्थळावर नमूद केलं आहे. बंदी घातलेल्या सीपीआय माओइस्ट संघटनेचा तो 2004 पासून सदस्य असून त्याची माहिती देणाऱ्याला 15 लाख रुपयांचं बक्षीस झारखंड सरकारनं जाहीर केलं होतं. तो औषधोपचारासाठी पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं आल्याची खबर मिळाल्यावरून एटीएसनं त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू असून कारवाईची माहिती झारखंड पोलिसांना दिली आहे. स्थानिक न्यायालयात हजर केल्यावर यादवला त्याच्या ताब्यात दिलं जाईल. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांना आज साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं त्यांच्या शेतात आज दुपारी 3च्या सुमाराला त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलानं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, सुधीर तांबे, शिरीष नाईक, राजेश पाडवी, मंजुळा गावित, जयकुमार रावल या आमदारांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. याआधी गावित यांच्या अंत्ययात्रेमध्ये जनसागर सहभागी झाला होता. राज्य सरकार कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. कलाकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर वेगानं मार्ग काढला जाईल असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिलं. ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल तसंच अभिनेत्री अलका कुबल यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वतंत्रपणे सदिच्छा भेटी घेतल्या. या सर्वांनी कलाक्षेत्रातल्या विविध समस्यांकडे मंत्री मुनगंटीवार यांचं लक्ष वेधलं. त्यावर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीनं काम करायला सांगितलं. या सर्व समस्या लवकरच सुटलेल्या दिसतील अशा शब्दात मुनगंटीवार यांनी या कलाकारांना आश्वस्त केलं. भाजपानं जातीयवाद आणि धर्मभेद करून देशाचं संविधान आणि लोकशाही धोक्यात आणली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
ते आज नाशिकमध्ये काँग्रेसच्या इतर मागासवर्गीय कक्षाच्या वतीनं आयोजित उत्तर महाराष्ट्र मंथन शिबिरात बोलत होते. अखिल भारतीय उत्तर मागासवर्गीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजय सिंह यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. देशात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर इतर मागासवर्गीयांनी एकत्र येऊन संघटना मजबूत केली पाहिजे, असं आवाहनही पटोले यांनी यावेळी केलं. जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या जॉन्सन बेबी पावडर या सौंदर्य प्रसाधनाचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं कायमस्वरूपी रद्द केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नाशिक तसंच पुणे इथल्या नमुन्याच्या तपासणीनंतर मुंबईच्या शासकीय विश्लेषक औषध नियंत्रण प्रयोगशाळेनं या बेबी पावडरचं उत्पादन अप्रमाणित घोषित केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सदर उत्पादन प्रमाणित मानकानुसार नसून त्याच्या वापरामुळे नवजात शिशू आणि बालकांच्या त्वचेला हानी होण्याची शक्यता असल्यामुळे या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात आणखी 4 तालुक्यांमधल्या जनावरांना असलेल्या लंपी त्वचारोगाची लागण झाली आहे. यापूर्वी सिन्नर तालुक्यात लंपीची लागण झालेली जनावरं आढळली होती. त्यापाठोपाठ आता इगतपुरी, बागलाण, मालेगाव आणि चांदवड या तालुक्यातलेही काही भागांमध्ये अशा प्रकारच्या रोगाचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. लंपी रोग ही केवळ गोवंश वर्गातल्या जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. त्यामुळे या रोगाबाबत समाजमाध्यमातून अफवा पसरवल्या तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे. राज्यात आज कोविड-19च्या 602 नव्या रुग्णांची नोंद झाली. 621 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 4540 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 98.12% तर मृत्यूदर 1.82% आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून 11 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 216,68 लाखांच्या वर गेली आहे. त्यात 19,43,00,000 जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून सुमारे 4,000 नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,67,00,000 वर गेली आहे. त्यात 88,52,000 जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ तालुक्यातल्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून आज धरणाचे पुन्हा 10 दरवाजे 3 मीटरने उघडले. 8,225 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय खलीद सय्यद या अभियंत्यांनी दिली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. हवामान विभागानं उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातले काही जिल्हे तसंच पालघर, ठाणे, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट दिला आहे. आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. व्यसनाधीनतेवर मात करण्यासाठी खेळातला सहभाग उपयुक्त ठरू शकतो, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं प्रतिपादन. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ट्रान्सफॉर्मेशन इन्स्टिट्यूट स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता. राज्याच्या 16 जिल्ह्यांमधल्या 608 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान. दिव्यांगांच्या उत्तम पुनर्वसनासाठी राष्ट्रीय पातळीवर निवडलेल्या 25 आदर्श केंद्रांमध्ये अमरावतीमधल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निवड. दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईत संशयित जहाल नक्षलवाद्याला अटक. आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.